नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी महाराष्ट्र बोर्ड 2026साठी तुमची प्रश्नपत्रिका कशी लिहावी मी हे घेत आहे। तर बघा 27/2/2026ला तुमचा इंग्रजीचा पेपर आहे। त्या दिवशी इंग्रजीचा पेपर कसा सोडवावा यासाठी मी तुमचा नमुना म्हणून घेत आहे। तर बघा अशाच पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची, काही काळजी करायची नाही, अगदी सोपं आहे। तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळून जातील। तर फक्त काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, कारण तुम्हाला मी याच्यामध्ये पेपर कसा सोडवायचा अगदी एकदम ट्रिक्स सांगणार आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही पण पेपर कसा लिहावा ते भीती वाटते त्यांना, तर त्यांनी घाबरू नका। तर काय करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांनीसुद्धा पेपर कसा लिहायचा मी याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ज्यांना इंग्रजी वाचता येतं पण वाक्यरचना जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बनवलेला आहे। आणि त्यांनासुद्धा समजेल की उत्तर कसं लिहायचे। आणि ज्यांना इंग्रजी समजते, अर्थ लिहिता येतो, वाक्य लिहिता येतं, निबंध लेटर लिहिता येतं, त्यांनीसुद्धा पूर्ण बघा, कारण आउट ऑफ मार्क्स तुम्हाला घ्यायचे। आणि ज्यांना पासिंग करायची आहे त्यांनी, ज्यांना वाचता लिहिता येत नाही, ज्यांना काही जमत नाही, त्यांना कमीत कमी 20 मार्क्स तरी पडले पाहिजे। आलं लक्षामध्ये? तर पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर बघा, इंग्लिश LL बोर्ड ॲक्टिव्हिटी CT सप्टेंबर 2021ची प्रश्नपत्रिका आहे। मी तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका ह्या स्वरूपाची असेल, कंटेंट वेगळं असेल, कदाचित एखाद्या वेळेस 1-2 घटक याच्यातला येऊ शकतो। तर अशाच पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची। पेपर कसा येऊ तुमचा, तर काय करायचं, पेपर कसा याला तरी अशा पद्धतीनं सोडवायचा, जेणेकरून तुम्हाला ते कळून जाईल। आलं लक्षामध्ये? तर बघा, सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी, 10 मार्क्सला असतो तो, 8 मार्क्सचा। आता हा व्हिडिओ मी घाई बनवत आहे, त्यामुळे कसं आहे आजूबाजूचा आवाज येईल तुम्हाला, तर आजच्या दिवस सहन करून घ्या या व्हिडिओमध्ये पुरता, कारण कसं आहे आपल्याला अर्जंट आहे करणं व्हिडिओ। आणि कसं आहे आमच्याकडे आता तेवढी परिस्थिती नसल्यामुळे मला तो नाईलाजाने तुमच्यासाठी शूट करावा लागतो आहे तसाच। तर बघा, तर सेक्शन 1 लँग्वेज स्टडी आहे 10 मार्क्सला। तर क्वेश्चन पहिला एक आहे, ए डू आय डायरेक्टेड एनी फॉर ए, 6 प्रश्न असतात, 4 सोडवायचे असतात। कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करलेटर्स। बघा, हा इथे गाळलेला शब्द असतो, DNC लिहायचा, इथे अंडरलाईन करायचं। इथे ग्रुप आधी गाळलेला GROUP ग्रुप अंडरलाईन करायचं। COUNT असे कोणतेही शब्द येऊ शकतात तिथे, असे गाळलेले शब्द टाकायचे। START इथे आर येतो, बरोबर, ती 2 मार्क पक्के। पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल, म्हणजे ABCD नुसार तुम्हाला पहिले A येतो म्हणून 1 नंबरला B, 2 नंबरला C, 3 नंबरला, तसंच याच्यामध्ये आता हार्डवर्क, गोल, सक्सेस, एम असे शब्द दिलेले आहे। तर A अल्फाबेटिकलनुसार पहिला येतो म्हणून एम पहिले येईन 1 नंबरला, ABCD नंतर येतो G, तर G मग हा गोल 2 नंबरला, लगेच 3 नंबरला H येतो म्हणून हार्डवर्क, 4 नंबरला सक्सेस, अशा पद्धतीने अल्फाबेटिकल एम, गोल, हार्डवर्क, सक्सेसफुल अशी ते अरेंजमेंट येऊन जाईल। तसंच स्मार्टमध्ये S पहिला आहे, त्यामुळे मग दुसरं अक्षर धरायचं। तर पहिलं अक्षर येतं आय म्हणून सिम्पल पहिला घेतला, नंतर येतो M म्हणून स्मार्ट लिहिला, 3 नंबरला P येतं म्हणून स्पेसिफिक, 4 नंबरला T येतो अल्फाबेटिकलनुसार म्हणून 4 नंबरला, म्हणून सिम्पल, स्मार्ट, स्पेसिफिक, स्ट्रेंज। बघा, विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवस सहन करून घ्या, आवाज येतो आहे तुम्हाला। बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे असं विरामचिन्ह द्या, असं तुम्हाला प्रश्न येतो, हमखास येतो। बघा, एखाद्याच्या तोंडचं वाक्य दिलेलं असतं, बघा इथे आता रॉबर शेड आहे, रॉबर शेड रॉमेल म्हटलं, त्याच्या तोंडचं वाक्य आय डोंट नो, हे डबल इन्व्हर्टेडमध्ये घ्यायचं। रॉबर्ट शेड इथून कॉमा देऊन हे डबल इन्व्हर्टेडमध्ये घ्यायचं। रॉबर्ट आहे प्रॉपर नाऊन, किंवा आपण काय करतो कॅपिटल घेतो पहिलं, आणि वाक्याची सुरुवातसुद्धा कॅपिटलने करतो। मग रॉबर्ट हे काय आहे प्रॉपर नाऊन आहे, म्हणून त्याच्या आरने सुरुवात केली रॉबर्ट, आणि वाक्याने सुरुवातसुद्धा झालेली आहे म्हणून त्याला कॅपिटल घ्यायचं। मग रॉबर्ट शेड इथून इथपर्यंत आणि कॉमा द्यायचा। आणि ते दुसऱ्याचं तोंडचं वाक्य काय आहे, आय डोंट नो, आय हॅज स्मॉल आहे, तर आपण त्याला कॅपिटल लिहितो, आय डोंट नो, डबल इन्व्हर्टेड का, मग वाक्य कंप्लीट। तसंच दुसरं वाक्य दिलेलं आहे, आय आस्क्ड यू गिव्ह एनी ग्रॅज्युएशन गुरुदक्षिणा टू युअर गुरु। तर बघा इथे आय आस्क्ड, याचं आय आस्क्ड मी उद्गारला, माझं तोंडचं वाक्य काय, मी विचारलं माझ्या तोंडचं वाक्य काय, मग इथे ह्या आय आस्क्ड, आय कॅपिटल लिहायचा, आय आस्क्ड कॉमा द्यायचा, आणि समोरचं वाक्य डबल इन्व्हर्टेड, दुसऱ्याच्या तोंडचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं। मग डीड हे काय करायचं, डी हा कॅपिटल लिहायचा, डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू यू गुरु। आता हे डीड हे काय टुडूचं रूप आहे, टुडूच्या रूपाने सुरुवात होणार वाक्य कसं असतं, प्रश्नार्थी। मग इथे बघा हे प्रश्नचिन्ह दिलं आहे आपण इथे, आणि डबल इन्व्हर्टेड ते कॉमामध्ये लिहून घ्यायचं ते, आय आस्क्ड असं कॉमा द्यायचा, पुढचं वाक्य हे डी कॅपिटल डी लिहायचा,
डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिण टू युअर गुरु असं म्हणायचं. डबल इन्व्हर्टेड कॉमा कमी पूर्ण करायचा प्रश्नचिन्ह देऊन. प्रश्नचिन्ह का दिलं? कारण हे डीडने सुरुवात झालेली आहे टूडूच्या रूपाने टू हॅवच्या रूपाने इमिजार वाजवेअर कॅन कुल मस्ट माहिती याने सुरुवात होणार वाक्य कसं असतं? प्रश्नार्थी असतं. मी ते डीडने सुरू झालं म्हणून आपण प्रश्नचिन्ह घेतलं. मेक 4 मिनिमम लेटर्स इच युजिंग द वर्ड. हे बटरफ्लायपासून 4 वाक्य बनवायचं आहे. मग काय बटर तयार झाला, फ्लाय तयार झाला, बट तयार होतो, फूट तयार होतो. अशा पद्धतीने तुम्हाला पठीन हे असे 4 शब्द तयार करायचे. 2 मार्क पक्के. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. वॉकला रिलेटेड शब्द टाकायचं, लिहायचं. क्विकली, केअरफुली, हॅपीली, फास्ट, स्लोली. वॉक असे वॉकला रिलेटेड शब्द लिहून टाकायचे अशा पद्धतीनं. तुम्हाला असे ओपन माइंडेड आहे कोई बी येऊ शकतं. हेच असे शब्दांनी तुम्हाला जे वॉक स्लोली, फास्ट एकदम असं लिहायचे त्याला रिलेटेड शब्द. 2 मार्काचं असतं ते. तिसरा आहे कंप्लीट द वर्ड चेन. हा जो वर्ड चेन आहे, वर्ड एनी 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लेटर ऑफ द फॉलोइंग प्रिव्हियस. म्हणजे ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहे ते. आता काय म्हटलं आहे त्याने? हा जो शेवटचं अक्षर जी आहे याने सुरुवात व्हायला पाहिजे. आता जी स्ट्रॉंगला ॲडजेक्टिव्ह काय? इन ग्रेट. लय शेवटचं अक्षर टी आलं म्हणजे टॉलचं लगेच हा यल आला. मग यलचा लार्ज शेवटी याला ई, मग इजी. अशा पद्धतीनं हे शेवटचं अक्षर पकडायचं, ते पुढचं अक्षर लिहायचं आणि त्याचा शेवटचं अक्षर घ्यायचं. लगेच टॉल शेवटचं प्रत्येक अक्षराचं शेवटचं अक्षर घेऊन आपले वर्ड चेन चालू करून द्यायची ॲडजेक्टिव्ह असलेली. आता क्वेश्चन 1B आहे. सेक्शन 1मधला क्वेश्चन 1B आहे. डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट एनी वन आहे. कोणता बी लिहायचा आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. आता हे फ्रेज दिलेले आहे, वाक्य बनवायचं आहे. मग आय टेक केअर ऑफ माय पॅरेंट्स अशा पद्धतीने वाक्य बनवायचे तुमच्या पद्धतीने. आय टेक केअर ऑफ माय पॅरेंट्स, आय टेक केअर ऑफ माय चिल्ड्रेन, आय टेक केअर ऑफ माय फील्ड, माय कंट्री, माय इंडिया, वी टेक केअर ऑफ आवर कंट्रीज. असं मग आवर कंट्री, वी टेक केअर ऑफ आवर कंट्री अशा पद्धतीने करायचं आहे वाक्य आणि अंडरलाईन करून द्यायची. ॲड अ क्लॉज जोडायचा. आय डोंट नो तर आय डोंट नो आता हे ॲड क्लॉज जोडायचं आहे. और प्रश्न आहे हे लिहा किंवा हे, पण मग तुम्हाला तरी पण सांगतो ॲड क्लॉज. वाक्य लिहायचं आय डोंट नो व्हॉट ही वॉन्ट्स. त्याला काय पाहिजे? वाटणे जोडून सण हे उपवाक्य जोडलेले आहे. हे मुख्य वाक्य आणि उपवाक्य बरोबर आहे. या आपण उपवाक्य व्हाट, वाय, वेअर काय कशाने जोडू शकतो आपण? व्हाट, वाय, वेअर, व्हेन, हू, हाऊ, इफ, वेदर असं जोडू शकतो. आय डोंट नो हू वॉज दॅट असं पण म्हणू शकतो. अशा पद्धतीने उपवाक्य जोडायचं असतं हे मुख्य वाक्याला असं लिहायचं. दुसरा प्रश्न अटेम्प्ट एनी वन. ॲड अ प्रिफिक्स सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय? सुरुवातीला लावणे आणि सफिक्स म्हणजे काय? मागून लावणे. मग ॲबलचं ॲबलला अनॲबल हे काय झालं? प्रिफिक्स. आणि ॲबिलिटी हा झाला सफिक्स. तसं चार्ज इन हा झाला प्रिफिक्स आणि चार्जेबल हा झाला सफिक्स. अशा पद्धतीने लिहायचं आहे. ऑर येतो याला ऑर आहे अजून. एनी वन आहे याला डू ॲट डायरेक्ट 1 अटेम्प्ट एनी वन. या दोघीपैकी एक लिहायचा. हा लिहा याच्यापैकी आता सफिक्स हा लिहा हे किंवा दुसरा अजून पुढचा प्रश्न आहे त्याला ऑर आहे. अशा पद्धतीने ते सोडवायचं असतं ते. आता बघा हा बी प्रश्न येतो. बी हा काय आहे? ह्या प्रिफिक्स सफिक्स सोडवा किंवा ऑर त्याला आहे हा इकडे बी. तर काय करायचं? याला ऑर जोडायचा असतं. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग. मग ॲबल आहे तर आय एम ॲबल टू सेव्ह धिस प्रॉब्लेम. अशा पद्धतीने ॲबल वापरून केला आहे. अजून चार्ज आहे. शी इज अ चार्ज ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्टचा चार्ज आहे. शी इज इन चार्ज ऑफ द प्रोजेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकता. आता दुसरा आहे सेक्शन 2. सेक्शन 2 आहे. आता सेक्शन 2 कसं आहे बघा? टेक्च्युअल पॅसेज 20 मार्काला आहे. 10 मार्काला आहे. 20 मार्काला आहे. आता याच्यात हा पहिला पॅसेज आहे क्वेश्चन 2 ए मला 10 मार्काचा आहे. मग कंप्लीट द सेंटेन्स. आता द सेट वाज हॉलिडेज इन. आता हे वाक्य पुरं पॅसेजमध्ये पाहायचं. कुठे दिसतं आहे? द सेट वाज हॉलिडेज इन इथे आहे. मग इनच्या पुढे लिहायचं काश्मीर लिहून टाकायचा. लगेच दुसरं काय आहे? द बेगर वाज सिटिंग ऑन द. आता हे पूर्ण वाक्य पाहायचं. मी ते काही ते बघायचं. पेमेंट बघा. द बेगर सिटिंग ऑन द. आता पेमेंट शब्द नीट लिहून टाकायचा पेमेंट. अशा पद्धतीनं ते प्रश्न सोडवायचा. पॅसेज कोणताही येऊ अशा पद्धतीने पूर्ण वाक्य पाहायचं. जे पॅसेजमध्ये पाहायचं आणि त्याच्या पुढचा शब्द जो आलेला आहे तो लिहून टाकायचा. दीपचंद वाज कटिंग. आता दीपचंद वाज कटिंग बघा. हा दीपचंद वाज कटिंग इथे आहे. मग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जंटलमन इथपर्यंत लिहून टाकायचं. अशा पद्धतीने इथे वाक्य पूर्ण करायचं.
द न्यूज स्प्रेड थ्रू. आता कोणातर्फे न्यूज पसरली, द न्यूज स्प्रेड थ्रू बाजार. कोणातर्फे द बेगर्स सिटिंग ऑन द पेमेंट. बघा बेटल सेलर, द टेलर. द न्यूज स्प्रेड थ्रू, द न्यूज स्प्रेड थ्रू कुठे गेलं येते, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार, इथून लिहायचं द बाहेर. बघा असं लिहायचं, द न्यूज स्प्रेड थ्रू, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट, इथपर्यंत लिहून टाकायचं. अशा पद्धतीनं ते काय करायचं, इथे हे वाक्य पूर्ण करायचं, द न्यूज स्प्रेड थ्रू, द न्यूज स्प्रेड थ्रू. याच्या पुढे जे गाळले आहे ते लिहून टाकायचं, थ्रूच्या पुढचं द इथपर्यंत, द बाजार विथ द रॅपिडली फॉरेस्ट थ्रू. अशा पद्धतीनं 2 मार्क हे पक्के होऊन जातात. अगदी सोपं आहे का काही कठीण नाही. वाक्य पूर्ण पाहिजे, त्याच्या पुढचं जे गाळलेलं ते लिहून टाकायचं. A to A कंप्लीट द वेब दिलेला आहे. या द न्यूज स्प्रेड टू, आता याच्यात द न्यूज स्प्रेड टू इथे दिलं आहे, द न्यूज स्प्रेड टू याच्याशी रिलेटेड लिहायचं काय मग, बेटल सेलर आहे, द टेलर आहे. बघा बेटल सेलर, द टेलर, बेटल सेलर, द टेलर, फ्री वेंडर, द ज्वेलर, फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर. अशा पद्धतीने याच्याशी रिलेटेड ते द न्यूज स्प्रेड थ्रू हे सेलर, टेलर, वेंडर, ज्वेलर, बेगर असे लिहून टाकायचे याच्यामध्ये. अलग लक्षामध्ये. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, पुढचा प्रश्न जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे, मॅच द कॉलम विथ द देअर मिनिंग. मग जोड्याला यायचा आहे, बी लाईन आहे, आता सिमिलर वर्ड आहे, याचे सिमिलर वर्ड इथेच लिहायचं. लाईन शब्द दिसतो, लाईन म्हणजेच काय रूट, मग ह्या रूट दिसतोय बघा, मग इथे बी लिहायचं आणि द डायरेक्ट रूट याच्या पुढे लिहून टाकायचं. इथे मिनिंग, वर्ड मिनिंग, बी लाईनचं मिनिंग काय आहे, द डायरेक्ट रूट, इथे बी लिहायचं द डायरेक्ट रूट. पेमेंटचं काय अर्थ आहे, द रोड फॉर द पीपल टू वॉक, लोकांना चालण्यासाठी असलेला रस्ता. मग पेमेंट म्हणजे लोकांना चालण्यासाठी रस्ता, सी लिहायचं, इथे लिहायचं सी. हा बी इथे लिहायचा, बी लिहायचा आणि द डायरेक्ट रूट याच्या पुढे लिहायचा, बी लाईनच्या. पेमेंटच्या पुढे लिहायचा सी, द रोड फॉर द पीपल वॉक, इकडे लिहायचं मिनिंगमध्ये. निकडचं काय लिहायचं, कट स्लाइटली, डी लिहायचं कट स्लाइटली. डिस्ट्रेस म्हणजे ताण, अपसेट म्हणजे इथे लिहायचा ए आणि हा ए लिहायचा आणि त्याच्यापुढे स्टेट ऑफ बिंग अपसेट असं लिहायचं. अशा पद्धतीने लिहायचं. 2 मार्काला आहे. अगदी सोपं आहे. आलं लक्षामध्ये. जर तुम्हाला जोड्या लावता येत नाही तर बी सी डी ए असं काहीतरी जोड्या लावून द्यायच्या. जर जमलं नाही तुम्हाला तर काहीतरी लिहायचं, ते कोरं सोडायचं नाही, बी सी डी ए असं काहीतरी सिक्वेन्स लावून द्यायचा. म्हणजे तुम्हाला कसं आहे, प्रश्न कोरा सोडायचा नसतो, तो लिहायचा असतं. म्हणजे 2-3 मार्क तरी भेटेल. जर कधी जमत नसलं तर बी सी डी असा मागे पुढे करून लावून घ्यायचं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. अशा पद्धतीनं हा टेक्स्च्युअल पॅसेज सोडवायचा. अगदी सोपं आहे, काही काळजी करायची नाही बरं. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आलं लक्षामध्ये. काळजीपूर्वक पूर्ण बघा. बघा A4 प्रश्न आहे, डू आय डायरेक्टेड. अगदी सोपं आहे, काही स्थान घ्यायचं नाही. ज्यांना काहीच येत नाही इंग्रजी त्यांनासुद्धा पेपर पास होणं कठीण नाही आहे. अशा पद्धतीने मी मग अशी सांगितलं ते पॅसेज त्या पद्धतीने सोडवायचे. फक्त काळजीपूर्वक ऐकायचं, वाचायचं, लिहायचं. आता बघा, डू आय डायरेक्टेड आहे, द बर्ड हॅज फ्लोन, राईट द सेंटेन्स. हे वाक्य पुन्हा लिहा युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स लिहायचं आहे. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, यस प्लस हॅड प्लस V3. आता हा जो आहे हा काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हॅडच्या ठिकाणी फक्त हॅड टाकायचं. मग हा द बर्ड यस आणि ते हॅडच्या ठिकाणी हॅड लिहायचं, हॅड फ्लोन. अशा पद्धतीने वाक्य लिहून टाकायचं. ही डिटेल सेट गोइंग राम्स नंबर. काय सिलेक्ट द प्रॉपर व्हर्बल क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. व्हर्बल क्वेश्चन शोधायचं. आता हा काय पास्ट टेन्स आहे, डायल्ड. मग हा डू प्रेझेंट आहे, हा डीड पास्ट आहे, वाज पास्ट आहे. पण मग हा कसा आहे, आता हे साधा भूतकाळ आहे. यस प्लस V2 आहे, यस प्लस V2 असेल पण साधा भूतकाळ आहे तर आपण डीड वापरतो प्रश्न तयार करण्यासाठी. तर मग काही नाही, ती डीड ही सेट गोविंद राम्स नंबर. आलं लक्षामध्ये. वाज येणार नाही, वाज हेल्पिंग वर्ब आहे. डज हे प्रेझेंट टेन्स आहे, हे वाक्य आपलं भूतकाळाचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे डज वापरता येणार नाही. हे ते भूतकाळाचं वाक्य आहे म्हणजे डीड वापरावं लागेल टू करू. मग डू डीड ही डायल सेट गोविंद राम्स नंबर. अशा पद्धतीने हे लिहून टाकायचं. ॲन्सर म्हणायचं. डी 2 टाकायचं. डी ही डायल सेट गोविंद राम्स नंबर असं लिहून टाकायचा. पर्सनल रिस्पॉन्स उत्तर आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. कसा लिहायचा बघा. पर्सनल रिस्पॉन्स. डू यू थिंक दॅट र्युमर स्प्रेड फास्टर दॅन फायर. अफवा जे अग्नीपेक्षा जलद गतीने पसरते. सपोर्ट युअर ॲन्सर इन टू 3 लाईन्स.
2-3 ओळीमध्ये लिहायचं आहे ते तुम्हाला की बा बातमी कशी पसरते. एकदम बातमी अग्नीसारखी पसरते, आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. तर मग कसं लिहिसान? तर बघा, डू यू थिंक, डू यू दॅट कसं लिहिणार आहे, कसं लिहायचं ना बरं? तर बघा अगदी सोपं आहे. काय लिहायचं पर्सनलमध्ये की आपल्याला जे बातमी आहे ते अगदी वनव्यासारखी पसरते असं लिहायचं आहे. आपल्याला द न्यूज स्प्रेड कशी पसरते ते तुम्हाला लिहायचं असतं. बघा कसं लिहायचं? डू यू थिंक दॅट rumor स्प्रेड फास्टर दॅन फायर. rumor म्हणजे काय? अफवा. कशी पसरते तर लिहायचं मग फॉरेस्ट फायर व्हेन इट स्टार्ट इज नॉट अंडर कंट्रोल. आलं लक्षामध्ये? फॉरेस्ट फायर कोणाच्या अंडर कंट्रोलमध्ये असतं का? फॉरेस्ट फायर इज नॉट अंडर कंट्रोल अँड इज मेड वर्स बाय वाइंड्स. ते वाइंडद्वारे काय झालं जातं ते पसरते. अशा पद्धतीने लिहायचं. मग इन द सेम वे पीपल टॉक टू अदर अबाउट द rumor. मग विदाऊट एनी थॉट, विना विचार करता ते पसरते ते बातम्या. अशा पद्धतीने लिहायचं. अँड गोज फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन रॅपिडली. त्यामुळे ते काय होते? अँड स्प्रेड एव्हरीवन. बातमी कशी पसरते मग? सगळीकडे एव्हरीवन म्हणजे वन पर्सन टू अनदर पर्सन विदाऊट थॉटली न्यूज स्प्रेड असं लिहायचं आपल्या भाषेमध्ये. दुसरा क्वेश्चन दुसरा काय आपला? रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज लिहायची आपल्याला. कसं? आता हा जो पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न जो आहे तुम्हाला आपल्या जर स्वतःच्या भाषेत लिहिता येत नसेल तर काय करायचं? पॅसेजमधल्या काय करायच्या? 4-5 ओळी लिहून टाकायच्या म्हणजे 2 मार्क. या 4-5 ओळी कोणी लिहायच्या? ज्या विद्यार्थ्याला काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि ज्यांना वाचता येतं पण वाक्यरचना करता येत नाही त्यांनी काय करायचं? पर्सनल रिस्पॉन्समध्ये पॅसेजमधल्या 4-5 ओळी लिहून द्यायच्या इथे. आणि जर तुमचं पाठ असेल पर्सनल रिस्पॉन्स ह्या प्रश्नाचं तर लिहून टाकायचं. लिहिलं पाठांतर असेल तर चांगलं आहे. आणि काहीला स्वतःच्या भाषेत जर लिहिता येत असेल, मांडता येत असेल आपली विचार तर ह्या भाषेत आपल्या स्वतःच्या भाषेत मांडायचा. मगाशी मी मांडला तसा. आणि ज्यांना वाचताच येत नाही तर त्यांनी काय करायचं? पर्सनल रिस्पॉन्स ह्यामध्ये 4-5 ओळी लिहून टाकायच्या पॅसेजमधल्या. आणि त्यांनासुद्धा काही वाचता येतं पण लिहिता येईल त्यांनीसुद्धा 4-5 ओळी लिहून टाकायच्या पॅसेजमधल्या. आणि ज्यांना येतं त्यांनी व्यवस्थित लिहून टाकायचं आपल्या भाषेमध्ये. म्हणजे चांगले मार्क्स मिळतील. आलं लक्षामध्ये? पण कोरा सोडायचा नाही प्रश्न. बरोबर आहे? क्वेश्चन 2 काय आहे? बी. क्वेश्चन 2B रीड द पॅसेज अँड टू ॲक्टिव्हिटीज कंप्लीट द. दुसरा प्रश्न आहे बी. B1मधला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा याच्यामध्ये हे वाक्य वाचायचं आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन दिलं आहे 2002-19. 2001 किती दिसतं आहे परंतु 2001 आपलं काय आहे? वेस्ट बेंगाल. याच्यामध्ये काही दिसतं आहे का? नाही. मग इथे बघा हे 2009 कुठे आहे का? 2009 नाही. 2009 2005 दिसत नाही. 2000 दिसतं आहे इथे. मग काय ते 2000 वाचायचं. आफ्टर द करिअर काय वाचायचं? 2000. बघा हे 2000 दिसतं आहे इथे 2000. मग आपलं काय प्रश्न काय आहे? आफ्टर हर व्हिक्टरी इन द मणिपूर स्टेट. बघा मेरी कोम. आता हा मेरी कोम इथे दिसतंय. मग हा मेरी कोम दिसतंय. करिअर दिन 2000. मग लिहायचं हे 2000 उत्तर लिहायचं. आलं वाक्य लिहायचं पूर्ण आणि ते 2000 लिहायचं, अंडरलाईन करायचं. आता इथे काय? मॅरी कोम मेड हर इंटरनॅशनल डिबेट इन. आता मेड इंटरनॅशनल. आता युनायटेड स्टेट्स शब्द कुठे दिसतं आपल्याला? युनायटेड स्टेट इथे दिसतंय. बरोबर आहे? मग मेरी कोम इंटरनॅशनल बाय इंटरनॅशनल डिबेट आणि इथे मेरी कोम युनायटेड स्टेट्स. हर इंटरनॅशनल डिबेट वुमेन्स वर्क बॉक्सिंग चॅम्पियन इन युनायटेड स्टेट. लिहायचं युनायटेड स्टेट. उत्तर लिहायचं इथे. लगेच मेरी कोम हॅड अँड अँगर. हा बेटा ते तिथे मातन खाली ठेवलेलं माठाखाली जा. माझा व्हिडिओ चालू आहे शूट करणं. बघा इकडे लक्ष. आमचा मोक्ष दादा आले होते आमचे लिटल चॅम्प. तर बघा आता हा मॅरी कोम आहे. मॅरी कोम हॅड अँड ईगर इंटरेस्ट इन ॲथलेट सिन्स. मलाच बोल नको बेटा. माझं ते व्हिडिओ चालू आहे महत्त्वाचा. बाळांचे आता 10वीच्या मुलांचे पेपर चालू आहे बाळांचे. तर मला डिस्टर्ब करू नको मला. मॅरी कोम हॅड अँड ईगर इंटरेस्ट इन ॲथलीट सिन्स. बघा आता मॅरी कोम ॲगर इथले. आता चाइल्डहुड शब्द कुठं दिसतोय तुम्हाला? चाइल्डहुड दिसतोय का? बघा चाइल्डहुड शब्द दिसतोय का तुम्हाला याच्यामध्ये? चाइल्डहुड कुठे? हां चाइल्डहुड दिसला. बघा रे. मग शी हॅड ईगर इंटरेस्ट ॲथलीट किंवा हे वाक्य पाहायचं. मेरी कोम हॅड इन ईगर इंटरेस्ट. मेरी कोम हॅड ईगर इंटरेस्ट. बघा ईगर इंटरेस्ट हे दिसतंय. ॲथलेटिक्स
ॲथलेटिक्स सिन्स मग चाइल्डहुड हा सिलेक्ट करून टाकायचा. अशा पद्धतीने अगदी सोपं उत्तर शोधणं. आता इन शी स्टार्टेड कॉम्पिटिंग इंटरनॅशनल लेवल. आता बघा याच्यातले 2001 कुठे दिसतं आहे? आता ह्या 2001 दिसतं आहे. मग वाचची पाहिजे ती कॉम्पिटिंग इंटरनॅशनल लेवल. बघा कॉम्पिटिंग इंटरनॅशनल लेवल म्हणजे काय? 2001 हा 2000 दिसला आपल्याला. 2000 शी स्टार्टेड 2000 शी स्टार्टेड किंवा हे शी स्टार्टेड कॉम्पिटिंग हे शब्द जे दिसला. आता शी स्टार्टेड कॉम्पिटिंग इंटरनॅशनल लेवल ते 2000 रिलेटेड आहे म्हणून 2000 लिहून टाकायचं. अशा पद्धतीनं शोधायचं. ते अगदी सोपं आहे. ज्यांना पण वाचता येत नाही त्यांनीसुद्धा अशा पद्धतीनं लॉजिकनं प्रश्न सोडायचं. काही ताण घ्यायचा आणि अगदी सोपा पेपर असतो. काळजीपूर्वक सोडायचा. प्रश्नपत्रिका कशीही येऊ मित्रांनो, तर उत्तरं असे शोधायचे. हेच येईलच नाही. मी तुमचे नमुना घेतो आहे. तर काय करायचं आहे? 2001 झालेला पेपर आहे हा. तर मी ते तुमचा सोडवून दाखवतो आहे. अशा पद्धतीनं सोडवायचा तो. काळजी करायची नाही बरं. अगदी ज्यांना काही वाचता लिहिता येत नाही, ज्यांना वाचता लिहिता येतं पण उत्तर अर्थ लावता येत नाही त्यांनीसुद्धा असंच सोडायचं. आणि ज्यांना वाचता लिहिता येतं अर्थ बी लावता येतं त्यांनी काळजीपूर्वक मी सांगतो तसं पूर्ण लिहायचा. तुमच्या भाषेत लिहा. तुम्हाला एकदम काळजीपूर्वक जमेल तसं. बघा B2 असतो क्वेश्चन 2B मधला B2A अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स ऑकर इन द पॅसेज. आता हा पॅसेज वाचायचा आणि वाक्य कसे मागे पुढे दिलेले आहे बघा. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स. अरेंज म्हणजे काय? व्यवस्थित जोडवायचे. म्हणजे पहिली घटना कोणती घडली, त्याच्यानंतर दुसरी घटना. म्हणजे मी सकाळी घरातून निघलो, मग दुपारी शाळेत गेलो, शाळेत गेल्यानंतर प्रार्थना झाली, दुपारी मधली सुट्टी आली, मग संध्याकाळी शाळा सुटली. असं लगेच का पहिले शाळा सुटते? नाही. मग नंतर जेवणा सुट्टी होते? नाही, तसं नाही. पहिले घरून निघतो, शाळेत जातो, प्रार्थना होते, दुपारची सुट्टी होते, मग शाळा सुटते संध्याकाळी. तशा पद्धतीने वाक्य जोडायची. याच्यामध्ये घटना कशी आली बरोबर आहे. सुरुवातीपासून ह्या पॅसेजपासून असं जसं घटना घडत आली बघा. हे पूर्ण वाचायचे पॅसेज. मग बघा पहिले हा पहिले डिंको सिंग ओन गोल्ड मेडल इन 1998 बँकॉक एशियन गेम्स. म्हणजे 98 पहिले घटना घडली बरोबर आहे. हे पहिलं वाक्य येईल. मग लगेच 2 नंबरला मेरी कोम स्टार्टेड हर करिअर आफ्टर विनिंग मणिपूर स्टेट वुमेन बॉक्सिंग चॅम्पियन. हे 2 नंबरला अशी घडत आली. 3 नंबरला भरली मेरी कोम मेड हर इंटरले डिबट. बघा इथे मेरी कोम डिबट हे 3 नंबरला. याच्या अगोदर ह्या घटना घडलेल्या आहेत. ह्या घटनेच्या अगोदर पहिली हे घडली, मग ही घडली, मग 3 नंबरला ही घटना घडली बरोबर आहे. अशा पद्धतीने सिक्वेन्स लावायचा. 4 नंबरला मेरी कोम इज लिगल फॉर शुअर. म्हणजे मेरी कॉम इज लिजंड आहे ते. मेरी कॉम इज अ लिजंड फॉर शुअर. अशा पद्धतीने लिजंड झाली. हे पाहिजे लिजंड शेवटचं वाक्य लिजंड शेवटी आलं ना म्हणून 4 नंबरला आलं हे वाक्य. अशा पद्धतीनं पहिली घटना घडली. ही एक बीची आहे. मग BCAD काय सिक्वेन्स येईन? मग पहिले लिहायचं हे बीचं वाक्य. बीचं पहिले बी टाकायचं, आन्सर बी म्हणायचं, हे वाक्य लिहायचं. लगेच सी म्हणायचं, हे वाक्य लिहायचं. ए म्हणायचं, हे पूर्ण वाक्य लिहायचं. आणि डी म्हणायचं, हे पूर्ण वाक्य लिहायचं. अशा पद्धतीनं सिक्वेन्स लावून घ्यायचा पॅसेजनुसार. म्हणजे हे पहिली घटना पॅसेजनुसार अशी घडत बातमी आली. म्हणजे पहिले वाक्य कुठे राहील? हे सुरुवातीला राहील, हे 2 नंबरला राहील बरोबर आहे. हे 3 नंबरला आणि शेवटी पाय मेरी कोमचं. अशा पद्धतीनं वाक्याचा सिक्वेन्स लावून घ्यायचा. नाही जमलं मग काही लिहिलं तर BCD असं काहीतरी अरेंजमेंट करून टाकायची. 2 पैकी अर्धा 1 मार्क भेटून जातो. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची. तर काळजी करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. एकदम तुमचं मी डिटेलमध्ये घेत आहे. बघा आता B3चा काय आहे? B3 बघा काय आहे? मॅच द फॉलोइंग विथ देअर ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द जोडायचे. सक्सेस म्हणजे यश आहे. मग फेलर सक्सेस सी लिहायचं इकडे, सी लिहायचं आणि फेलर नाव लिहायचं. लगेच विनिंग म्हणजे जिंकलेला असतो तो. मग विनिंग म्हणजे लॉसिंग, मग इथे लिहायचं डी आणि लॉसिंग. ओल्ड म्हणजे म्हातारा आणि यंग तरुण इथे लिहायचं यंग. ॲबल म्हणजे पात्र आणि अनॲबल इथे लिहायचं बी अनॲबल. अशा पद्धतीनं ती जोड्या लावायच्या. त्याला जमत नाही त्याने मग BCD असं काहीतरी अरेंजमेंट करून टाकायची. आता डू ॲज डायरेक्टेड हा प्रश्न बघा. डू ॲज डायरेक्टेड. मग डू ॲज डायरेक्टेड जो हा प्रश्न आहे ग्रामरचा आहे. शी इज अ लिजंड फॉर शुअर. बघा काय म्हणलं? चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग आहे तो. आलं लक्षामध्ये? क्वेश्चन टॅग आहे. मग क्वेश्चन टॅग कसा असतो बघा. आपल्याला तुम्हाला माहिती आहे. आता हा बघा हेल्पिंग वर्ब इज. मग इजने सुरुवात करायची. म्हणजे हेल्पिंग वर्ब मी जर वाज वेअर शॉल बी विल बी जे असतात. कॅन कुल मस्ट माईट हे काही क्रियापद आहे. हेल्पिंग वर्ब कोणते?
एम इज आर वाज वेअर शॉल विल टू हॅव झुडपे हॅव हॅज हॅड टू झुडपे डू डू डीड अशा पद्धतीनं असतात ते. आणि ते मॉडल ऑफ झिरोज कॅन कुल मस्ट माहीत ते घ्यायचे आणि ते क्वेश्चन टॅग जोडायचा. आता शी इज अ लिजंड फॉर यू शुअर हे पूर्ण वाक्य लिहून टाकायचं. शी इज अ लिजंड फॉर शुअर पूर्ण वाक्य लिहायचं आणि कॉमा द्यायचा. इथे इज आहे, इथे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. शी इज अ लिजंड. आता हिच्यात इज आहे का? नाही. इज आहे, मग नॉट आहे ते नाही, नॉट आणून घ्यायचं. पॉझिटिव्ह वाक्य असेल तर ते निगेटिव्ह करायचं. मग इजंट शी, इजंट शी कुठे दिसतं? इजंट शी. आता इज शी चालणार नाही कारण इज शी हे वाक्य पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला निगेटिव्ह करावं लागतं. इज शी चालणार नाही. डज शी इथे आता डज आहे टू डू करू इथे डज आहे का? नाही, नाही आहे. मग इजंट शी. आता इजंट शी बघा, इजंट शी पॉझिटिव्ह आहे, नॉट आणून घ्यायचा. इजंट शी हे वाक्य येईल. अलग लक्षामध्ये. म्हणजे क्वेश्चन टॅग कसं असतो? पॉझिटिव्ह वाक्याचा निगेटिव्ह. मग इज घ्यायचं, इज नॉट शी असं जोडायचं. डीड असेल तर डीड नॉट शी. हॅव असतं तर हॅव नॉट शी. आर असतात आर नॉट शी आज झाला असतं की ती इज आहे, इज नॉट शी. म्हणजे इज नॉट शी अशा पद्धतीनं कॉमा जोडायचं. इथे ऑप्शन करायचे आन्सर शी म्हणून टाकायचं आणि पूर्ण लिहायचं इजंट शी. अशाच पद्धतीने शी वाज 18 years old. मग आता आपल्याला काय करायचं? डब्ल्यू क्वेश्चन तयार करायचं. फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. आता आन्सर काय यायला पाहिजे? 18 years old असा आन्सर यायला पाहिजे. असा प्रश्न तयार करा. मग काय लिहिसा ना? हाऊ ओल्ड इयर्स शी. हाऊ ओल्ड इयर्स, हाऊ ओल्ड वाज शी, हाऊ ओल्ड वाज शी अशा पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न B5. याच्यामध्ये कोणताही खेळ तुम्हाला लिहायचा. विच इज युअर फेवराईट गेम, व्हाय डू यू लाईक. तुम्हाला कोणता खेळ आवडतो आणि का आवडतो ते लिहायचं आहे. तुम्ही लिहायचं मग कोणताही लिहू शकता तुम्ही. खो खो, लंगडी वगैरे, भालाफेक वगैरे. आता विच इज युअर कबड्डी, खो खो असं कुस्त्या वगैरे असतात. तर लिहायचं मग विच इज युअर फेवराईट गेम. तर माय फेवराईट गेम इज क्रिकेट. व्हाय डू यू लाईक का आवडतो तुम्हाला तर लिहायचं. इट मेक्स मी एनर्जेटिक अँड माय मेंटल अँड फिजिकल पॉवर अशा पद्धतीनं लिहायचं. इट डेव्हलप कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीनं लिहायचं. अँड डेव्हलप माय पर्सनॅलिटी अजून लिहायचं. इट बिल्ड्स माय फिजिकल पॉवर अशा पद्धतीनं लिहायचं तुमच्या भाषेत. आणि ज्यांना काही लिहिता येत नाही स्वतःच्या भाषेत तर याच्यामध्ये काय करायचं? ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही त्याने काय करायचं? याच्यामध्ये आता सांगायचं पण सांगतो. 4-5 ओळी पॅरेग्राफमधलं लिहून टाकायचे. 1-1.5 मार्क देऊन देईल तुम्हाला. एखाद्याच नपास व्हायचा वेळ झाली तर एखादीच मार्क वाढवून देतात सर. तर त्यामुळे तुम्हाला ज्याला प्रश्न स्वतःच्या भाषेत लिहिता येत नसेल त्याने पाठ करून जायचं कोणताही खेळाचं. नाही जर काहीच असेल तर मग 4-5 ओळी पॅरेग्राफमधले त्यात लिहून टाकायच्या ॲन्सर म्हणून. आलं लक्षामध्ये. आणि सेक्शन 3 आहे पोएट्री 10 मार्क्सचा. आलं लक्षामध्ये. क्वेश्चन 3 ए रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू ॲक्टिव्हिटीज 5 मार्काचा येतो. कंप्लीट द फॉलोइंग करेक्ट वर्ड्स फ्रॉम ऑप्शन. बघा हा जो दिसतो एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम तुमच्याच वयाचा येतो. तर मग 13 to 19 कारण 20 ते 30 काय येणार नाही. द राईट डिसिजन लीड्स टू. आता बघा द राईट डिसिजन लीड्स टू ही ओळ बघायची. हिच्यामध्ये कुठे दिसते तुम्हाला? लीड्स टू इथे बघा. मग इथे ग्रेट सक्सेस दिलं आहे बघा. ग्रेट सक्सेस मग लिहायचं ग्रेट सक्सेस. द राईट डिसिजन लीड टू ग्रेट सक्सेस. द पोएट वांट टू से नो प्रॉब्लेम. आता से नो प्रॉब्लेम कुठे दिसतंय तुम्हाला? से नो प्रॉब्लेम बघा. से नो प्रॉब्लेम. से नो प्रॉब्लेम कुठे दिसतोय? से नो प्रॉब्लेम कम्स वे द डिसिजन. द पोएट वांट टू से नो व्हेन कम्स. व्हेन कम्स कुठे दिसतं? व्हेन कम्स बघा. व्हेन कम्स दिसतं इथे. टेम्पटेशन मग काही नाही ते टेम्पटेशन. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे अशा पद्धतीनं व्हेन कम्स असं हिच्यात हे ओळ पाहायची इथे आणि ते गाळलेला शब्द लिहून टाकायचा. अगदी सोपं आहे. ज्यांना येत नाही त्यांनीसुद्धा काय करायचं? हे ओळ पाहायची जशी तशी. नुसते तसे ते सारखं दिसतं का? लयच काय दिसतं तुम्हाला सारखं? व्हेन कुठे दिसतं तुम्हाला? व्हेन द पोएट वांट टू से व्हेन कम्स असे शब्द दिसले की मग हा व्हेन कम हा शब्द गाळलेला लिहून टाकायचा. अगदी सोपं आहे ते. ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांना समजत त्यांनी अशी पाहून घ्यायचं. आता द पोएट वांट टू से व्हेन झालं. द पोएट प्रेस टू द लॉर्ड टू हेल्प हिम फॉर व्हॉट इज अशी ओळ पाहायची. व्हॉट इज कुठे दिसतंय? व्हॉट इज हे दिसतंय व्हॉट इज. मग व्हॉट इज राईट दिसतंय मग लिहायचं राईट अशा पद्धतीनं पटपट लिहायचं. हे ओळ पूर्ण पाहायची. जिथे गाळलेला शब्द आहे तो इथे लिहून टाकायचा. राईट असं हिच्यात कवितेच ओळीत लिहून बघायचं, पाहून घ्यायचा. आता पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. व्हॉट कंडिशन वाज द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी.
कवीच्या काय इच्छा आहे बा त्याची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी. तर हा जो आहे पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे, तुम्ही कवितेचं पर्सनल रिस्पॉन्स नाही आहे, या कवीला काय वाटतं ते लिहायचं, त्यांचं शरीर बॉडी आपल्याला मेंटेन ठेवण्याची काय करायचं आहे. तर कसं लिहिसान मग, हा A2 आहे, A2 प्रश्न आहे वा. तर व्हॉट कंडिशन आहे कवीवर लिहायचं आहे, तर कसं लिहिसान मग, पोएटला काय आहे, पोएटची काय इच्छा आहे, तर मग पोएट विशेष म्हणजे द पोएट म्हणजे द पोएट विशेष इथून सुरुवात करायची. द पोएट विशेष मेंटेन हिज बॉडी कसं लिहिसान, कीप इट क्लीन अँड फिट. आलं लक्षामध्ये, कशामध्ये, इन देअर लाईफ, प्रत्येक दिवशी म्हणतोय मग तो ईच डे. आलं लक्षामध्ये, असं लिहायचं मग. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. द पोएट विशेष मेंटेन हिज बॉडी कीप्स इट क्लीन अँड एकदम असे सुदृढ फिट त्याच्या इन देअर लाईफ. आलं लक्षामध्ये, ईच डे. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं असं कवीला जे वाटतं ते. लयच पुढचा प्रश्न काय आहे, A3 आहे. A3मध्ये काय लिहिलं आहे, राईट द फिगर ऑफ स्पीच. कोणता ओळखायचा आहे, प्लीज ओपन माय आईज ॲपॉस्ट्रॉफी लिहून टाकायचा, ॲपॉस्ट्रॉफी असा. असे अलंकार पाठ करून घ्यायचे, 2-3 अलंकार लिहून टाकायचे, त्यापैकी एक तर बरोबर येईल. असं ज्याला काही येत नाही त्यांनी असं लिहून टाकायचं पटपट, 4-5 अलंकाराचे नाव लिहून टाकायचे. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, हे पोएमचे ॲप्रिशिएशन करायचं आहे. आता कविता कोणती, E.P. आणि दिलेलं E.T. हा कवी दिलेला आहे रुडरयार्ड किपलिंग आहे, बरोबर आहे. ॲप्रिशिएशनमध्ये हे टायटल आहे बघा, काय म्हटलं त्याने, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट ॲप्रिशिएशन. एवढं वाचत नाही बसायचं, डायरेक्ट पाहायचं. परीक्षेमध्ये हे टायटल दिसतं, टायटल लिहायचं ईप आहे. नेम ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट. आता हा नेम दिसतोय तुम्हाला, नेम ऑफ द पोएट, हा नेम हे लिहून द्यायचं, रुडरयार्ड किपलिंग. राईम स्कीम आहे, राईम स्कीम कशी ओळखायची बघा, हा U-A, हा पण U आहे उच्चार, याचं ये मग काय यू बघा, यू पण ए, याचं पण U-A. आता टू म्हणजे यू सारखं जे म्हणून ए दिला बघा. वेटिंग, इंग, याचं ये मग काय जो होतं, याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे इंग, बी दिला, कारण ह्या याच्यापेक्षा वेगळा आहे. लाईज, इज, हा यांच्या वरच्या दोघीपेक्षा वेगळा म्हणून शी दिला. इंग बघा, हिटिंग, इंग वेटिंग सारखा दिसतोय, मग इंग याचं मग जो होतं, याला बी दिला आहे पहिल्यांदा, याला बी द्यायचा. वाईज, इज, मग हा लाईज, इज याचा सारखं ये मग जुळतं आहे म्हणून याला शी दिलं, म्हणून याला शी दिला. मग राईम स्कीम काय मिळाली मग आपल्याला, A B C मग लिहायची राईम स्कीम. A B C अशाच पद्धतीने राईम स्कीम काढायची. फिगर ऑफ स्पीच, एनीवन. आता याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच बघा, हा ॲनाफोरा, अँटिथेसिस, टॉटॉलॉजी, पर्सनिफिकेशन, असे 5-6 अलंकाराचे नाव पाठ करायचे, लिहून टाकायचे ते सगळे. म्हणजे 1-2 मार्क भेटतात. द थीम, सेंट्रल आयडिया आपल्या भाषेमध्ये लिहायचे आहे. तर आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ज्यांना लिहिता वाचता येतं पण वाक्य रचना करता येत नाही, त्यांनी काय करायचं आहे, 4-5 ओळी याच्यातल्या 4-5 ओळी लिहून टाकायच्या सेंट्रल थीममध्ये. आणि ज्यांना येतो त्यांनी काय करायचं, व्यवस्थित वाक्यरचना करून लिहून टाकायची सेंट्रल थीम आपल्या भाषेमध्ये कवितेची. अंदाजे लिहायचं नाही, ज्यांना जमत नाही त्यांनी लिहायचं ते 4-5 ओळी या कवितेच्या, त्यामुळे 2-3 मार्क भेटून जातात. आलं लक्षामध्ये. आणि जर पाठांतर करून गेले सेंट्रल थीम तर बरं आहे, चांगलं आहे. अशा पद्धतीने सोडवायचं. सेंट्रल थीममध्ये कसं लिहिसान मग, कशी लिहिसान सेंट्रल थीम, द सेंट्रल आयडिया ऑफ पोएम इज सेंट्रल सर्टेन व्हॅल्युएबल आहे. प्लेसेस ऑफ ॲडवाईस एम्पायर्ड बाय अ फादर, कोणाला करतोय मग तो, टू हिज सन. सेव्हरल ऑफ द लाईन, कशी सेव्हरल लाईन, प्रत्येक लाईन इन द पोएम बिगिंग विथ द कंजंक्शन, इफने सुरुवात झालेली बघा, कंजंक्शन इफने. आलं लक्षामध्ये, बघा हे इफ हे कंजंक्शनने सुरू झालेली अशी सेंट्रल थीम लिहायची. अजून काय लिहिसन, द थीम रनिंग थ्रू द पोएम कशी जाते ते, इफ द सन फुलफिल्स काय सर्टेन कंडिशनमध्ये जाते ती. अशा पद्धतीने लिहायचं. मग तो काय करतो आहे, रिक्वेस्ट, मग तो काय करतो आहे, ही कॅन बी रेस्ट ॲश्युअर फेवरेबल रिझल्ट, अशा पद्धतीने लिहायचं. अजून काय त्याच्यामध्ये, तर आपल्या सगळ्या यंगला काय म्हणतो आहे तो, ऑल यंग पीपलला काय सांगतो आहे तो, कंडिशन अँड द रिझल्ट हॅव डायरेक्ट बेअरिंग अपॉन द लिव्ज ऑफ ऑल यंग. आलं लक्षामध्ये, यंग पीपल.
आलं लक्षामध्ये सगळ्यांसाठी ते व्यवस्थित अशा पद्धतीने सेंट्रल आयडिया लिहायची तुमच्या भाषेमध्ये. ज्याला येत नसेल त्यांनी 4-5 ओळी लिहून टाकायच्या. आलं लक्षात. हां, अशा पद्धतीने सेंट्रल थीम लिहायची. 2 मार्काला येते. अशा पद्धतीने तुमचे 5 मार्क पक्के होऊन जातात. सेक्शन 4 आहे नॉन टेक्च्युअल पॅसेज 15 मार्क्स. म्हणजे आता हा पॅसेज 10 मार्काचा येते बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे बघा. हे काय सांगले, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स अँड ट्रू ऑर फॉल्स म्हणायचं आहे. बर्नबँक वॉज बॉर्न ऑन 17 मार्च. बघा किती बर्न बँक वॉज बॉर्न ऑन 1894. हा 17 मार्च 1900ला जन्म झाला आहे का बघायचं. इथे 17 मार्च दिसतं की इथे बाई 7 आहे, मग इथे फॉल्स म्हणायचं. बर्न बँक वाज हे वाक्य पाहायचं जसं तसं आहे का पाहायचं हिच्यामध्ये. जसं तसं नसलं आता बाई ते बाई 17 आहे तिथे 7 आहे म्हणून फॉल्स म्हणायचं. बर्न बँक वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ नेचर. हे वाक्य जसं आहे का पाहायचं. कुठे इथं दुसरं वाक्य शोधायचं ते. अशा पद्धतीनं शोधून काढायचं. बघा हे वंडर दिसतं इथे. बर्न बँक वॉज फॅसिनेटेड ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ नेचर. विथ द वंडर ऑफ नेचर. म्हणजे जसं तसं वाक्य म्हणून ट्रू म्हणायचं. हे वाक्य द पोटॅटो वॉज अनसक्सेसफुल. द पोटॅटो वॉज अनसक्सेसफुल. कुठे दिसते तुम्हाला पोटॅटो वॉज अनसक्सेसफुल. बघा येते द पोटॅटो वॉज व्हेरी सक्सेसफुल. इथे सक्सेसफुल आहे आणि ते अनसक्सेसफुल म्हणजे याला फॉल्स म्हणायचं. अशा पद्धतीनं ते करायचं. जसं तसं वाक्य दिसलं पाहिजे फक्त. मग ते जसं तसं असलं तर ट्रू म्हणायचं, नसलं की फॉल्स म्हणायचं. बर्नबॉन्ग डिसाइडेड डिवाइड. द बर्नबॉन्ग कुठे दिसतंय तुम्हाला. द बर्न बँक कुठे दिसते तुम्हाला. हा द बर्न बँक डिवोट हिज टू द प्रोडक्शन ऑफ न्यू टिपिकल व्हरायटीज ऑफ प्लांट्स. असं वाक्य कुठे दिसतंय तुम्हाला. 4थं वाक्य दिसतंय का बघा. असं शोधायचं ते. द पोटॅटो हे काय बर्न बँक डिसाइडेड टू. बर्न बँक डिसाइडेड टू. द बर्न बँक डिसाइडेड टू. द बर्न बँक डिसाइडेड टू. बर्न बँक डिसाइडेड टू असं पाहिजे. बर्न बँक डिसाइडेड हे बघा ही डिसाइडेड टू डिवोट his life to the production of new type and varieties of plant life. बरोबर आहे. ट्रू म्हणायचं मग. अशा पद्धतीने जसं जसं दिसलं तर ट्रू म्हणायचं. किती मार्क भेटतात मग ते 2 मार्क. अशा पद्धतीने लिहायचं. आता हे बर्न बँक आहे. कंप्लीट द वेक चेन लिहायचे. बर्न बँकविषयी लिहायचं आहे. आता हा लर्न दिसतं. लर्न शब्द कुठे दिसतो तुम्हाला बर्न बँकमध्ये. बघा हा लर्न आहे. लर्नच्या रिलेटेड मग इथे पुढे किती द टेक्निक रेजिंग व्हेरियस क्रॉप अँड फ्लावर्स फर्स्ट अँड ड्युरिंग हिज अर्ली इयर्स असं लिहून टाकायचं याच्या पुढे. बरोबर आहे. बर्न बँक लर्नच्या पुढे असलेलं लिहून टाकायचं. हे बाई लर्नच्या पुढे असलेलं. आता फॅसिनेटेड कुठे दिसतोय तुम्हाला बघा. फॅसिनेटेड दिसतो की याच्यामध्ये. फॅसिनेटेड शब्द कुठे दिसतोय बघा. फॅसिनेटेडशी रिलेटेड. फॅसिनेटेड कुठे दिसतोय. फॅसिनेटेड मग फॅसिनेटेड आहे ना. फॅसिनेटेडच्या पुढे काय मग विथ द वंडर ऑफ नेचर. विथ द वंडर ऑफ नेचर लिहून टाकायचं त्याच्या पुढे असं. फॅसिनेटेड हा फॅसिनेटेड शब्द दिसतोय. मग हा फॅसिनेटेड शब्द आठी आहे बघा. हा फॅसिनेटेड शब्द इथे. मग विथ द वंडर्स ऑफ नेचर लिहायचं. मग इथे विथ द वंडर्स ऑफ नेचर. पुढचा शब्द काय रीड. रीड शब्द पाहायचा पॅसेजमध्ये. रीड कुठे दिसतोय तुम्हाला. रीड शब्द हा रीड दिसतोय. मग रीड डार्विन्स व्हेरिएशन ऑफ ॲनिमल प्लांट्स असं लिहून टाकायचं. मग डार्विन्स व्हेरिएशन आपण आता तसंच इंट्रोड्यूस शब्द कुठे दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये. इंट्रोड्यूस शब्द दिसतोय तुम्हाला. हा दिसतोय इंट्रोड्यूस. मग लिहायचं लोकल फार्मर्स इज सुपरियर टू लोकल फार्मर्स. अशा पद्धतीनं लिहून टाकायचं. क्वेश्चन फॉर ए समरी रायटिंग. क्वेश्चन फॉर ए सांगेल त्याने. 4A कोणता आहे मग आपला हा 4A. तर समरी लिहायची आपल्या भाषेमध्ये लिहायची समरी. ज्याला जमत नसेल त्यांनी काय करायचं एवढा पॅसेज लिहून टाकायचा इथून एवढा. आणि ज्यांना वाचता येतं पण वाक्य रचता येत नाही पण त्यांनी बी सुद्धा एवढा पॅसेज लिहायचा. आणि ज्यांना जमतं त्यांनी पूर्ण पॅसेज काय करायचं स्वतःच्या भाषेत लिहायचा. आल्यापासून लक्षात 5 मार्क भेटून जातात. त्याला हेडलाईन लिहून टाकायचं बर्न बँक वरती. बर्न बँक फॉर फार्मर्स किंवा ॲग्रिकल्चर्स वगैरे असं काहीतरी लिहायचं. बर्न बँक हेडलाईन द्यायची. सेक्शन 5 रायटिंग स्किल बघा इथून लिहायचा. इमॅजिन यू आर पिओस इथून एवढा लिहायचा. यू आर इमॅजिन यू आर याच्या पुढे इमॅजिन यू आरच्या पुढे इथून एवढा पत्ता असतो. एवढं ध्यानात ठेवा. असंच असतं इमॅजिन यू आर आणि त्याच्या पुढे असं पियुष प्रिया काशीन पाटील वगैरे लिहायचं. मग वर्धमान नगर इथे लिहायचं. पियुष पाटील वर्धमान नगर CA रोड नागपूर आणि पत्ता लिहायचा. लेजिट लिहायचं. माय डिअर. आता कोणाला सांगितलं आहे त्याने राईट लेटर कुठे सांगितलं इथे बघा इथे दिलेलं आहे आपल्याला. युअर फ्रेंड मग लिहायचं. मग इथे माय डिअर फ्रेंड राईट आय गॉट युअर लेटर रीडिंग दिस लेटर आय फील व्हेरी गुड. अशा पद्धतीने लिहायचं. आणि काय सांगितलं आहे त्याने एन्जॉय मेळघाट टायगर सफारी असं लिहायचं आपल्याला. एन्जॉय मेघवाट सफारीला पुढे लिहायचं. मग
पत्र बघून घ्या व्यवस्थित पत्र कसं लिहायचं ते. आलं लक्षामध्ये? लिहायचं तिच्यामध्ये. अशा पद्धतीने पत्र लिहून टाकायचं. ज्यांना लिहिता येत नसेल पत्र तर त्यांनी काय करायचं माहिती आहे का, माय डिअर फ्रेंड म्हणायचं, आय गॉट युअर लेटर असं लिहायचं. इथे पत्ता असा इथून हा लिहायचा, पियुष पाटील वर्धमान नगर नागपूर 8. अशा पद्धतीने माय डिअर फ्रेंड, आय गॉट युअर लेटर, तारीख असेल तर तारीख लिहून टाकायची तिथेवरती. आय गॉट युअर लेटर, रीडिंग दिस लेटर आय फील व्हेरी गुड अबाउट यू, आय एम टेलिंग टू यू आय एम टेलिंग टू यू लिहायचं. आय एम टेलिंग टू यू फॉर ट्रिप, आय विल गो टू ट्रिप. अशा पद्धतीने लिहायचं. आणि मग कुठे लिहायचं आहे असं लिहायचं त्याच्यात. मग तुम्ही हॉलिडेजमध्ये काय एन्जॉय करणार आहे अशा पद्धतीने लिहायचं. तर पुढे लिहायचं की आय हॅपन टू रीड ट्रॅव्हल अबाउट मेलघाट. अशा पद्धतीने लिहायचं. मेलघाट टायगर सफारी आणि अँड आय इमिडिएटली थॉट ऑफ यू. काय लिहायचं अजून पुढे लिहायचं, माय फ्रेंड हॅव डिसाइडेड टू स्पेंड सम व्हॅकेशन डेज एन्जॉईंग मेळघाट टायगर सफारी. अशा पद्धतीने लिहायचं. यू विल बी ओव्हरवेल्म बाय द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय द ऑर्गनायझर्स. दे हाय थ्रूली मेड अरेंजमेंट फॉर ट्रॅव्हलिंग. अशा पद्धतीने लिहायचं. असे मुद्दे लिहायचे, हे मुद्दे लिहून टाकायचे. अशा पद्धतीनं लिहायचं. ते पूर्ण पत्र लिहून टाकायचं व्यवस्थित. आता एवढं डिटेलमध्ये सांगायला काय आपल्याला वेळ नाही आहे, तुम्ही लिहायचं. दुसरं एक पत्र असतं बघा, फॉर्मल लेटर असतं ते. हे लिहायचं आपलं पियुष प्रभूने वर्धमान नगर वगैरे पियुष पाटील लिहायचं. वर्धमान नगर CA रोड नागपूर 8 असं लिहायचं. तारीख लिहायचं. कोणाला लिहायचं आहे तर आपल्याला लिहायचं आहे ते मॅनेजरला. टू द मॅनेजर SR टू द मॅनेजर लिहायचं. टू द मॅनेजर असं लिहायचं आपला पत्ता, पियुष पाटील वगैरे वगैरे. पियुष पाटील वर्धमान नगर CA रोड नागपूर असं लिहायचं. नागपूर किती 8. अशा पद्धतीने लिहायचा. आणि समोरच्याला लिहायचं टू द मॅनेजर SR टूर ट्रॅव्हल्स ह्या पत्ता लिहायचा. टू द मॅनेजर टू द मॅनेजर टू लिहायचा. इथे आपला पत्ता लिहिल्यानंतर तिथे लिहायचा टू द मॅनेजर SR टूर्स अँड ट्रॅव्हल्स बडनेरा रोड अमरावती. अशा पद्धतीने लिहून टाकायचं. आणि सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट काय आपल्याला इथे लिहायचा. सब्जेक्ट सब्जेक्ट काय आपला इथून लिहायचा. सब्जेक्ट आपल्याला काय करायचं, रिक्वेस्ट करायचं आहे ना, असं सब्जेक्ट लिहून टाकायचं. आपल्याला रिक्वेस्ट फॉर प्रोव्हाइडिंग डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मेळघाट टायगर सफारी अशा पद्धतीने लिहायचं. टायगर काही रिक्वेस्ट करायचं आपल्याला. टायगर मेळघाट अबाउट मेळघाट टायगर सफारी आहे ना, अबाउट मेळघाट टायगर सफारी. त्याच्याविषयी माहिती. रिक्वेस्ट सब्जेक्ट लिहायचं. रिक्वेस्ट फॉर प्रोव्हाइडिंग डिटेल्स इन्फॉर्मेशन अबाउट मेळघाट टायगर सफारी लिहायचं. मग डिअर सर किंवा काहीतरी मॅडम, डिअर सर मॅडम. आणि मुद्दे टाकायचे. मुद्दे लिहायचे. तर पत्र पाहून घ्यायचा तुम्ही. सब्जेक्ट लिहिल्यानंतर लिहायचं डिअर सर मॅडम. डिअर सर मॅडम असं म्हणायचं. वी हॅव 100 स्टुडंट्स अँड 10 टीचर्स ऑफ अवर क्लास 10B ऑफ युनियन काय ते आपलं खेडनाईक माध्यमिक विद्यालय पाळदी युनिटरी सेक्शन विभाग 2 नागपूर किंवा अशा पद्धतीनं लिहायचं. बॉम्बे काय असेल नसेल ते त्याच्यामध्ये लिहायचं. आवर प्लॅन 2 days व्हिजिट टू मेळघाट टायगर सफारी. वी हॅव द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हिजिट मेळघाट टायगर सफारी. आय एम गिविंग फॉलोइंग पॉईंट. मग लिहायचं. काय लिहायचं तिथे काय आहे तुमची हे लिहायचं. ट्रॅव्हलिंग अँड लॉजिंगची काय आहे
लिहायचं त्याच्यामध्ये आम्हाला ट्रॅव्हलिंग अँड लॉजिंग अँड बोर्डिंग फॅसिलिटीज काय बा, डिस्काउंट काय असेल, डिस्काउंट प्रोसिजर डिस्काउंट काय असेल, एक्सपिरियन्स गाईड असेल का, अशा पद्धतीनं लिहायचं. टेस्ट अँड काय अजून ते हेल्दी फूड तुम्हाला मिळेल का तिथे, अवेलेबल असेल का बा, अजून त्याची रिअल एक्सपिरियन्स टू सी ॲनिमल, अशा पद्धतीनं तिथे असेल का बा तुमच्या इथे. आणि व्हिजिट द्यायचा टाईम काय असेल तो लिहायचा, द बेस्ट टाईम ऑफ व्हिजिट, असं विचारून घ्यायचं त्यांना आणि लिहायचं मग शेवटी थँकिंग यू युअर फेथफुली, काय असेल तो पियुष पाटील, अशा पद्धतीने लिहायचं. केडी नाईक माध्यमिक विद्यालय शेवटी युअर डिअर, असं युअर फेथफुली म्हणायचं, डिअर नाही म्हणायचं, थँकिंग यू म्हणायचं शेवटी, थँकिंग यू युअर फेथफुली पियुष पाटील, केडी नाईक माध्यमिक विद्यालय पाळदी, अशा पद्धतीने लिहायचं. असं पद्धतीनं लिहायचं त्या. आता हा दुसरा आहे क्वेश्चन 5, B1 B2 एनी ऑफ द फॉलोइंग, असा पद्धतीचा असतो तो. प्रिपेअर डायलॉग लिहायचे असते, अरेंजमेंट करायची असते, मागे पुढे दिलेले असतात. मग काय व्हॉट्स युअर नेम हा 1 नंबर लाईन, हा 2 माय हॉबी इज रीडिंग बुक, मग 3 नंबर लाईन व्हॉट टाईप स्टोरीज यू लाईक रीड, आणि 4था आहे आय लाईक रीड ॲडव्हेंचर स्टोरीज. अशा पद्धतीने हे सिक्वेन्सनुसार लावायचे असतात ते. याच्यामध्ये कम्प्लीट डायलॉग असतात. व्हॉट्स युअर फेवराईट डिश, माय फेवराईट डिश इज पुरणपोळी, डू यू नो हाऊ टू प्रिपेअर इट, आय डोंट नो मदर प्रिपेअर इट, अशा पद्धतीने लिहायचं. हे कोविड-19 विषयी तुम्हाला डायलॉग तयार करायचे, लिहायचे. लिहायचं रोहन डायलॉग तयार करायचे. तर अशा कोविड-19नुसार जर समजा तुम्हाला आलेलं आहे 19चं, कसं करसान डायलॉग तयार, एक जण म्हणायचा. बघा कसं म्हणसान, समजा रोहन, डॉक्टर आय हॅव ॲडवाइस अबाउट कोविड-19 डिसीज, तर मग डॉक्टर यस आय एम गिविंग टू यू इन्फॉर्मेशन अबाउट 19 कोविड. आणि पुढे लिहायचं रोहन इट इज इनफ टू धिस असं म्हणायचं, इज इट इनफ टू गेट रीड ऑफ धिस डिसीज, अशा पद्धतीने लिहायचं डायरेक्ट. अबाउट अशा पद्धतीनं डायलॉग तयार करायचे काहीतरी. पाठ करून घ्यायचा ते व्यवस्थित, म्हणजे पाठ नाही करायचा, आपल्या भाषेत लिहायचा असतो तो. आता आपल्याला वेळ नसल्यामुळे जास्त डिटेल सांगायला मी तुम्हाला पेपर कसा लिहायचा तो सांगतो आहे फक्त. स्पीच रायटिंगमध्ये कसं लिहिसान, आता स्पीच रायटिंग असते हे डेडिकेशन तुम्हाला, हे 5 मार्काचं असतं एवढं. डायलॉग प्रिपेअर का हे अरेंजमेंट करा डायलॉग, किंवा डायलॉग कंप्लीट करा आणि हे डायलॉग तयार करा, अशा पद्धतीनं लिहायचं ते. आणि हे जे त्याला ऑर आहे स्पीच रायटिंग आहे, स्पीच रायटिंग लिहून टाकायची. त्याला स्पीच रायटिंग जमता येत असेल त्याने. दुसरा आहे क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. हे माहिती लिहायची आहे. रीड द इन्फॉर्मेशन फॉलोइंग वेब राईट, हे हेडलाईन टाकायची आणि याच्यावर माहिती लिहून टाकायची. ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी पटपट असे लिहून टाकायची, गरं हेडलाईन टाकायची हे, आणि लिहायची माहिती त्याच्याविषयी, हेडलाईनविषयी 4-5 मुद्दे लिहायचे काही. अशा पद्धतीने एक पॅसेज कसा तरी एक व्यवस्थित तयार करून घ्यायचा चांगल्या पद्धतीने. हे पॅराग्राफ लिहायचा आहे. सजेस्ट सुटेबल टायटल, हे पॅराग्राफ लिहायचं आहे. पॅराग्राफ कंप्लीट द टेबल पुटिंग इन्फॉर्मेशन, आणि सजेस्ट सुटेबल टायटल, अशा पद्धतीनं. आता बघा हिस्ट्री ऑफ POP, काय हिस्ट्री ऑफ POP कुठे दिसतं आहे, POP हिस्ट्री, द नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस, इथून इथपर्यंत लिहून टाकायचं आहे. आलं लक्षामध्ये. पुढचे अजून लिहायचं 2 नंबरला लिहायचं, इट वॉज एक्स्ट्रीमली फॉर्म मॉन्ट मेयर इन पॅरिस डिस्ट्रिक्ट, हे 2 नंबर लिहायचं. ॲडव्हान्टेज ऑफ पॉप कुठून लिहायचं, ॲडव्हान्टेज ऑफ पॉप कुठे, ॲडव्हान्टेज हे लिहून टाकायचं. इथून एवढं लिहायचं, इथपर्यंत लिहून टाकायचं 1 नंबरला, आणि बाकीचं पुरलेलं इट इज सफिशियंट 2 नंबरला लिहायचं. अशा पद्धतीनं लिहून टाकायचं ते. आलं लक्षामध्ये. हिस्ट्री ऑफ पॉप कुठे दिसतं इथे, हे इथून इथपर्यंत लिहून टाकायचं, इथपर्यंत 1 नंबरला. 2 नंबरला इथे लिहायचं हे इथून पुढे इथपर्यंत. आणि हे ॲडव्हान्टेज ऑफ पॉप इथून लिहायचं, इथून लिहायचं इथपर्यंत. आणि पुढे असं फुल स्टॉपपर्यंत जे एकला लिहायचं, त्याच्या पुढच्या फुल स्टॉपचं 2 नंबरला लिहून टाकायचं व्यवस्थित.
आलं लक्षामध्ये. आणि त्याला काय देसान मग तुम्ही हेडलाईन काय देसान मग हेडलाईन द्यायची त्याला. त्याचं तक्ता स्ट्रक्चर लिहिल्यानंतर काय लिहिसान त्याचं हेडलाईन आपण तिथे दिसतंय का तुम्हाला हेडलाईन प्लास्टर ऑफ पॅरिस ऑफ POP असं हेडलाईन टाकून द्यायची. दुसरं तुम्हाला जे वाटलं ते हेडलाईन योग्य पद्धतीने लिहून द्यायची. एक्सपॅन्ड द थीम. B2 प्रश्न एक्सपॅन्ड द थीम. न्यूज रिपोर्ट रिपोर्ट रायटिंग लिहायचं. हे टायगर ऑफ वाज फाउंड इन द सिव्हिल एरिया लिहायचं. तुम्हाला हेडलाईन टाकायची आणि बातमी लिहून टाकायची. ज्याला जमत नसेल त्याने काय करायचं मग बातमी हेडलाईन टाकायची. हेडलाईन कशी टाकायची बघा, अशी हेडलाईन टाकायची बातमी रायटिंगमध्ये एक्सपॅन्ड द थीम. ही जी लिहिली द टायगर वॉज फाउंड द टायगर वॉज फाउंड इन सिव्हिल एरिया असं लिहायचं. इथे असे समजा हे पॅरेग्राफ तुमचा ते इथे लिहायचं. द टायगर वॉज फाउंड इन सिव्हिल एरिया लिहायचं. जळगाव काय लिहायचं जळगाव. जळगाव कुठे येते आपली न्यूज आपलं जळगाव असं लिहायचं. हे हेडलाईन अशी टाकायची ती एवढी हेडलाईन टाकली. द टायगर वॉज फाउंड इन सिव्हिल एरिया लिहायचं लगेच जळगाव. जळगाव जून 10. द टायगर अटॅक ऑन चाइल्ड अशा पद्धतीने लिहायचं. द टायगर अटॅक ऑन चाइल्ड अशा पद्धतीनं हेडलाईन एक्सपॅन्ड करायची खाली. ज्याला जमत नसेल त्याने काय करायचं हेडलाईन टाकायची वरती असं लिहायचं. जळगाव मग सांगितलं जळगाव जून 10 आणि बातमी लिहायची. द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया इन जळगाव आणि तिथे 5-6 वळी पॅरेग्राफच्या लिहून टाकायच्या. अशा पद्धतीनं ज्याला जमत नसतं त्यांना बरं, ज्यांना जमतं त्यांनी बातमी लिहायची आपल्या भाषेमध्ये. आता हे पुढे डेव्हलप स्टोरी विथ द हेल्प फॉलोइंग एंडिंग सजेशन शूट टायटल हे दिले स्लोली अँड बघा हे स्टोरी लिहायची आहे. याला आर हे न्यूज रायटिंग आहे ना आपली. हे न्यूज रायटिंग हे 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 क्वेश्चन 6 बी मला एक्सप्लेन हे न्यूज रिपोर्ट आहे ना याला ऑर येतो. आलं लक्षामध्ये. तर ऑर आहे हा प्रश्न तो लिहा किंवा हा लिहा. डेव्हलप द स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एंडिंग सजेस्ट सुटेबल टायटल. तर हे इथून स्लोली अँड स्टेडी द टॉर्टोइज वॉन द रेस. टॉर्टोइजची कथा लिहून टाकायची तुम्ही ऐकलेली. नाही तर जमलं तर काय करायचं स्लोली अँड स्टेडी द टॉर्टोइज वॉन द रेस असं हेडलाईन टाकायचं आणि पॅरेग्राफ लिहून टाकायचा. आणि जर स्वतःच्या भाषेत एखादी कथा पाठ असेल तर लिहून टाकायचं. बघा आता हे सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट. 5 मार्काचं ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा टेस्ट म्हणजे चाचणी. सराव. नॉर्मल म्हणजेच कसा साधारण. ब्युटिफुल सुंदर. लाईटली जड. किंवा लाईटलीचा आता काय होतं हळवारपणे जड. साधारण सावकाशपणे. रिॲक्शन प्रतिक्रिया. कॉन्फिडन्स आत्मविश्वास. अशा पद्धतीने त्याचं ट्रान्सलेट करायचं मराठीत. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यूज डस्टबिन फॉर गार्बेज म्हणजे काय कचरा. डस्टबिन म्हणजे कचरापेटी. कचरापेटीत टाका. नाही कचरापेटीत टाकण्यासाठी कचरापेटीचा वापर करा. कचरा टाकण्यासाठी कचरापेटीचा वापर करा. यूज म्हणजे वापर करा. ईटेबल आर नॉट अलाउड. इटेबल्स आर नॉट अलाउड. खाद्यपदार्थ खाण्यास परवानगी नाही. डोंट प्लग द फ्लावर. फुलांना तोडू नका. कीप द गार्डन नीट अँड क्लीन. बगीचा स्वच्छ ठेवा. अशा पद्धतीनं लिहायचं इथे ट्रान्सलेट करायचं आहे. इथे ट्रान्सलेट द फॉलोइंग एडम्स प्रोवर्ब इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमची जे प्रोवर्ब दिलेला आहे म्हणी तुमच्या भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेट करायचं आहे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये. माईट इज राईट म्हणजे बळी तो कान पळी. माईट म्हणजे बलाढ्य. माईट इज राईट बळी तो कान पिढी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्रेंड. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. टीचर म्हणजे शिक्षक हा अनुभव हा उत्कृष्ट शिक्षक आहे. अशा पद्धतीनं ते ट्रान्सलेट करायचं. अशा पद्धतीनं असा पेपर सोडवायचा आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशा पद्धतीने काळजीपूर्वक तुम्ही हा पेपर सोडवा. धन्यवाद.